ते एका सोयीनच लागला, आता जाऊच नाही देता रानामध्ये. बघा पाणी पडून गेला, कसं झालं वातावरण बघा. आता चालू आहे आता टिपणं सुमित्राचं, सुमित्राला पकडून. आणि एक बापू आहे, चालू आहे मग खात फेकणं. हे बघा पावडं सुद्धा आहे. नमस्कार भावा बहिणींनो, मी चाललो होतो परगावी, म्हणजे आमचं आता बियाणं वापरलंच नाही, तर नवीन बियाणं आणण्यासाठी चाललो होतो. हे बघा भावासोबत चाललो होतो. हे बघा पुतणे आहे, हे बघा इथं पुतणे आहे. चाललो होतो पण लागला पाणी आता. हे बघा पुन्हा चालू झाला पाणी, म्हणून हे आमच्या गावच्या फट्यावर मी थांबलो आता. हे बघा इथं बस स्टँड आहे, इथं एक छोटी आहे जागा बसायला थांबलो आता मी. आता पाणी थांबलं का जातो आता आणि आणतो मग बियाणं. बाया आहे सांगून, आता बाया पुढे जाते काय होते का, पाणी लागला पुन्हा आता. आणि आता एक्सप्रेस लागला चांगला पाणी. पहिलं हतपळा पाणी आला होता ना, बियाणं वाया गेलं, जमलंच नाही आमचं. चला आता जे होईल ते आता पाहतो आता. बघा भावा बहिणींनो, पुन्हा आता 2 थैल्या घेतल्या. आता एक थैली परवा घेतली होती भावाकडली बघा, आणि 2 थैल्या होत्या त्याच्या पहिले. एकूण 3 थैल्या, त्या जुन्या 3 थैल्या आणि ह्या 2 थैल्या बघा घेतल्या आत्ता बियाणं. बघा त्याच्यामध्ये ठेवलं बियाणं, आतमध्ये ठेवलं बियाणं. तर तो आता घराकडे आता. हे बघा घेतलं आता बियाणं, तर तो आता घराकडे आला होता भावा बहिणीनं घरी. आता सुमित्रा म्हणताय पाणी लागला म्हणताय, तसंच किंवा जातं म्हणताय. बाया येते का काका म्हणताय पाण्यात. पाणी ते एका सोयीनच लागला, आता जाऊच नाही देता रानामध्ये. आणि पहिलं पण नव्हता, आता पर्यंत लागल्यास पाणीच नव्हता. कालपासून लागला पाणी, सारखाच येत आहे. सकाळपासून चांगलाच लागला. मुयात रात्री आला होता ना, उघडल्या झाला होता, पुन्हा जास्तच लागला. आता अशा पाण्यात टिपलं तर वापते. भर पावसात झाला की टिपली. आता बाया येते का नाही का, घरगुती लोक येते टिपली. कसं आहे, घरगुती लोक वापलं पाहिजे म्हणून हे करते, पण बाया कसं आहे पाणी आहे मग थंडीच लागते, मग असंच लागते भर पावसामध्ये म्हणते ना. म्हणून आता बाया सांगल्या की, पण आता बाई तिकडे पाणी येत आहे. 2 थैल्या आणल्या बघा. एक थैली त्याचं काढली, एक त्याचा काढली पहाटी. 2 थैल्या आणल्या, त्या आणल्या अर्ली व्हरायटी आणल्या. गेल्याशी आपलं अर्ली होतं पण ते बारीक बोंड होतं, हे ठोकळ बोंड आहे म्हणजे याचं का. हे बोंड ठोकळ आहे, लई लवण घेतल्या. ते नाही का रे म्हैसे, त्याने हेच लावली गेली अशी फुल्ली काका ते वावरापाशी. आणि पिकली म्हणते ना 35-40 क्विंटल 3 एकरात. हे आणली थैली आता. 2 थैल्या आणल्या. आता काल मी त्या बाईच्या पेरायला गेलती, आधी पाहिजे म्हणलं आपल्या टिबाले, तर पेरायलाच गेलती. तर मग आता ते बाई म्हणे येतो म्हणे, काल पेरायला गेलती माया म्हणे, मी येतो म्हणे आता तुया म्हणे. म्हणलं चाल आता. आता पाणीच वापरू देत नाही याच्यासाठी. पुन्हा हे ना आपली थैली जुनी तारीची पुन्हा पाऊन थैली एक, म्हणजे 2.25 थैल्या लागल्या. खाली ही टिबाली नाव लय आमचंच नाही, लय लोकांचं गेलं. काही लोकांचं जमलं, काही लोकांचं गेलं. आमची जमीन आता कुड्डी होती, वाळांचा आमची होती जमीन भरघाट, त्यामुळे आमचं वल लवकर आटलं होतं आणि आम्ही थोडं पाणी टाकून टिपलं होतं. काही काही लोकांनी गेले. कुल्ली काकाच्या 25 थैल्या गेल्या म्हणे. कुल्ली काकाच्या आमच्या 25 थैल्या गेल्या. आत्ता आला आमच्या काका आमच्यासोबत, तो आता घेतो म्हणे थैल्या म्हणे. असं आहे. लय त्याचं पस्त्यानं होतं बसून आम्ही आपल्या गावच्या, त्याचं लय लोक होते बसून, लय लोक गेले म्हणे. काही लोक आम्ही जमलं, काही म्हणजे आमच्या गेल्या. आपल्या मेरचं हे नाही बोचल्याचं, उमा बोचल्याचं हे घेऊन वापरलंच नाही, तसंच आहे. त्या कसं आहे, पाणी एक मोड्या आहे. टिपलं आमचं कसं बुक्क बल होतं, टिपलं पाणीच नाही आला. मग आता लागल्या सारखाच लागला पाणी. आता त्या दिवशी 2 दिवसानंतर टिपल्या परत चांगल्या जमते. भावा बहिणींनो, चाललो आता आम्ही वावराकडं. हे बघा सुमित्रा चालली पुढं, चाललो मागून टिपणं करायसाठी कपाशी. बघा पाणी पडून गेला, असं झालं वातावरण. बघा पाणी पडून गेला, कसं झालं वातावरण. बघा भावा बहिणींनो, आमच्या शेततळ्याला कसं पाणी आलं. पाहून घ्या, हिरवं हिरवं कंच मस्त पाणी भरलं. हे बघा
चांगलं पाणी भरलं. असंच पाणी भरलं तर कसं आहे फवारणीले कामी येते. मुयार पाणी मस्त मोरवणी पाणी पडला, वाहून नाही गेला, पाणी मस्त भरलं बघा. भावा बहिणींनो, आता हे बघा टिपणं चालू आहे. हे बघा तिकडे 2 बाया आहे सुमित्राला पकडून आणि एक बापू आहे. बापू कोण गेला? हां बघा बायामध्येच आहे बापू. हे बघा आता मी जातो, हे खत फेकतो आता मी. हे बघा खताचे ढेगं टाकून आहे. हे बघा खताचे ढेगं आता मी फेकून देतो. आता मी म्हणजे काही तासावर येणार ढेगं वल्लभ करून ठेवून देतो. नंतर मग हे खत टाकता येते ह्या 2 तासामध्ये. बघा भावा बहिणींनो, चालू आहे मग खत फेकणं. हे बघा आवडे सुद्धा आहे. खत फेकत आहोत आम्ही. म्हणजे हे खत म्हणजे बियाणं वापरलं का खत टामाले फुले काटून टाकायचं आहे, म्हणून आम्ही हे ढिगं मारले. पण ते काही खतं फुल्यावर येत आहे, म्हणून थोडंसं मी अलग करून ठेवत आहो. चालू आहे आता आपलं काम. पाहून घ्या भाऊ बहिणींनो. हे बघा टिबलं आता. हे बघा का कुठं वापून. हे बघा एक पराठी वापून आहे. हे बघा हे बाकीचं नेलं टिपत तिकडे चालू आहे आता टिपणं. आता आलतो भावा बहिणीनो या पाण्यामध्ये हात धुवाले. हे बघा मस्त पाणी आहे शेततळ्यामध्ये आमच्या. बघा आता चालू आहे आता टिपणं सुमित्राचं. बघा भावा बहिणींनो, आमचं झालं आता आमचं पेरणं झालं. आता जातो आता घराकडे.